विद्यार्थ्याचा गंभीर अपघात झाला। तुषार देशमाने असं त्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या डाव्या हाताचं हाड मोडलंय। कल्याणच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतरही बस चालक आणि वाहक यांनी बस थांबवली नाही। ती बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली। त्यामुळे तुषार देशमानेच्या नातेवाईकांनी चालक आणि वाहकावर निष्काळजीपणाचा आणि असंवेदनशीलतेचा आरोप केलाय। कल्याणच्या महात्मा फुले स्थानक पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून तपास पुढे सुरू केलेला आहे। ITI कॉलेजचा स्टुडंट आहे तुषार देशमाने म्हणून। हा अंबरनाथून कॉलेजला घरी आला होता मुथा कॉलेजला जायला। रोनक सिटीमध्ये जाण्यासाठी बस होती लागलेली। त्या बसमध्ये बसताना बस थोडी पुढे जात होती। त्यावेळेस त्यांनी हँडल पकडलं। हँडल पकडल्यानंतर तो हँडल त्याच्या हातामध्ये आला आणि तो पडल्यानंतर तो सीडीवर पडल्यानंतर बस चालक आणि वाहक या दोघांनी त्याची मदत न करता त्याला तसंच ठेवलं आणि ती बस सरळ पुढे घेऊन गेले। बाजूला असणारे सगळे मनुष्य त्या लोकांनी त्याची मदत केली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। मी दुपारी 12 वाजता तिकडनं कॉलेजवरनं आलो अंबरनाथवरनं। इकडं रोनक सिटीची एक बस होती उभा, तिकडं बस होती उभा ना। मी तिच्यात चढायला गेलो, माझी ती स्लोच होती थोडी। पुढं चढायला गेलो ना, मग त्या दरवाजाला एक हे असतो पाईप पकडायला नाही का, दांडा, ते मी पकडायला गेलो तर ते चढताना मी त्याला पकडलं ना, तो दांडा डायरेक्ट माझ्या हातात आला, त्याच्यामुळे मी पडलो। ठाण्यानजीकच्या दिवा परिसरातल्या अनधिकृत शाळांचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रकरणात दिव्यातील अधिकृत शाळांच्या संघटना